अप्पर तहसील कार्यालय मंद्रुपच्या हद्दीमध्ये तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर मंद्रुप कंदलगाव रोडवर महालक्ष्मी मंगल कार्यालयाच्या बाजूला अनधिकृत व बेकायदेशीरपणे विनापरवाना वीटभट्टी सुरू असल्याच्या अनेक तक्रारी तहसीलदार बुटे यांच्याकडे प्राप्त आहेत। सदरील वीटभट्टीवर लाखो विटांचा साठा व हजारो ब्रास माती साठवून ठेवली आहे। तेथील वीट उत्पादक हे विनापरवाना माती उत्खनन करत आहेत आणि भरलेल्या रॉयल्टीपेक्षा 10 पटीने अधिक माती उत्खनन करत आहेत। शिवाय तेथील वीट उत्पादकाने प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही। महसूल विभागाकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही। वन विभागाकडून परवानगी नसताना वीटभट्टी जोमात सुरू आहे। तहसीलदार यांनी आदेश देऊन सुद्धा तलाठी व मंडळ अधिकारी कारवाई करत नसल्याचे सांगण्यात येत आहे। तहसीलदारांचे कोणतेही भय या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना राहिलेले नाही। या वीटभट्टीवर वापरल्या जाणाऱ्या दगडी कोळशामुळे सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन या विषारी वायूंचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होत असल्याने सदरील वीटभट्टी चालवणाऱ्यावर गुन्हे दाखल करून वीटभट्टी नष्ट करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। महसूल विभागाकडून मोठ्या प्रमाणात मनमानी कारभार होत असल्याचे समोर आले आहे। मंद्रुपचे तलाठी व मंडळ अधिकारी तसेच तहसील कार्यालयामधील काही कर्मचारी हे वीटभट्टी चालकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्याचे काम करत आहेत। तलाठी व मंडळाधिकारी यांच्या वीटभट्टी मालकासोबत संगनमत असल्याने कोणतीही कारवाई होत नसल्याचे सांगितले जात आहे। विनापरवाना वीटभट्टी चालवणाऱ्यासोबतच तहसील कार्यालयातील गोपनीय माहिती फोडून गौण खनिज माफिया आणि भूमाफियांना मदत करणारी मंद्रुपचे तलाठी, मंडळ अधिकारी व ऑफिसमधील संबंधित कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी परिसरातून होत आहे। अधिवेशनाच्या 3 दिवसीय विशेष राज्यसभेत नवनिर्वाचित 16 सदस्यांचा शपथविधी, प्रधानमंत्र्यांची ऑस्ट्रियाचे चान्सलर क्रिस्टियन स्टॉकर यांच्याशी प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा, उभयपक्षी महत्त्वाच्या करारा बघ